नमस्कार. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे याकरता केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या PM किसान सन्मान निधीबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकारकडून नवरात्रीमध्ये देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये हस्तांतरित केले जाणार आहेत. सरकारने PM किसान निधीच्या 18व्या हप्त्याची रिलीजची तारीख जाहीर केली आहे. PM किसान सन्मान निधीच्या वेबसाईटनुसार केंद्र सरकार 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांसाठी योजनेचा 18वा हप्ता जारी करणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी नवरात्रीमध्ये सरकारकडून भेट दिली जाणार आहे. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून केली जाते. मदतीची रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे ट्रान्स्फर केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 अशी वर्षाला 3 हप्त्यामध्ये ही मदत सरकारकडून करण्यात येते. 2019 मध्ये केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. या योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी eKYC करून घेणे आवश्यक आहे. eKYCद्वारे तुम्ही ओळख पुष्टी झाल्यानंतरच पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. तुम्ही OTPद्वारे किंवा तुमच्या फिंगरप्रिंटद्वारे किंवा चेहऱ्याच्या प्रमाणीकरणाद्वारे कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला CSC केंद्राला भेट देऊन स्वतःला ऑनलाईन ओळखू शकता. ज्या शेतकऱ्यांनी PM किसानचे eKYC केले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्डद्वारे OTPच्या मदतीने PM किसान पोर्टलवर जाऊन eKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. तसेच तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला CSC केंद्राला भेट देऊन देखील eKYC पूर्ण करू शकता. पंतप्रधान किसान निधी योजनेची संपूर्ण यंत्रणा सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये आहे. योजनेचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होते. यापूर्वी या योजनेचा 17वा हप्ता सरकारने जुलै महिन्यात जारी केला होता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.